मनमाड इंदूर लोहमार्गासाठी जमीन देण्यास मनमाडमध्ये विरोध दर्शवण्यात आलाय। अंशतः भूसंपादन न करता संपूर्ण भूभाग संपादित करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। भूसंपादनासाठी आयोजित बैठकीमध्ये तोडगा न निघताच अंशतः भूसंपादन न करता संपूर्ण भूभाग संपादित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना अधिनियम 2013 नुसार सगळे कायदेशीर लाभ, पुनर्वसन आणि योग्य भरपाई द्यावी या मागणीसाठी गर्डर शॉप भागातील रहिवासी आणि शेतकरी देखील आग्रही होते। आमच्या तहसीलदारांनी आश्वासन दिलं होतं की ही येत्या आठवड्याभरात आम्ही बैठक घेऊ। तर त्यानुसार आज आम्ही मालेगावला तहसील कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेतली। त्यामध्ये शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की स्थानिक म्हणजे भूसंपादन कायद्यानुसार जो तुम्ही मोबदला आम्हाला सांगत आहात तो पुरेसा नाही, तर त्यापेक्षा जास्त मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती। पण भूसंपादन कायद्याप्रमाणे जी मोबदला देणं शक्य आहे, तर त्याच्याबद्दल मी सर्व भूधारकांना सविस्तरपणे समजावून सांगितलं।